Dear friends, our chapter is Mycoplasma plant diseases. From this chapter, we have already covered one lecture based on introduction of Mycoplasma as a plant pathogens. Okay. Now, in the second lecture, in today's lecture, we are studying two plant diseases caused by MLOs, okay, or two plant diseases caused by mycoplasma like organisms. First disease is the grassy shoot of sugarcane. Point 1, why this disease is called as grassy shoot? शुगरकेन प्लांट तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. शुगरकेन म्हणजे ऊस. ऊसामध्ये त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, एरियल स्टेम आहे, स्टेम कसा आहे, अनब्रांचेड असतं आणि एकच स्टेम असतं, बरोबर आहे. एकच स्टेम असतं आणि त्याच्यावर अशी एक ल्यूज क्राऊडने आलेले असतात, बरोबर आहे. आणि त्या मग इथं नेमकं काय होतं, ग्रासी शूटमध्ये मेन स्टेम आहे त्याचं सगळं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, टिलरिंगमध्ये होतं. म्हणजे तिथे जमिनीच्या खालून जे काय अंडरग्राऊंड पार्ट ऑफ शुगरकेन आहे तिथून असे फुटवे फुटतात, इतके फुटवे फुटतात की ते झाड दिसताना गवतासारखं दिसायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ गवती चहा तुम्ही बघितलेला आहे. गवती चहा जर तुम्ही बघितला तो दिसायला कसा दिसतो, जमिनीच्या खालून जे पानं येतात, अंडरग्राऊंड जे स्टेम आहे त्या स्टेमपासून जी पानं येतात ती असे जमिनीच्या खालूनच आलेली असतात, कांद्याला जशी येतात तशी अशी जमिनीच्या, म्हणून ते त्या शुगरकेनचा ॲपिरन्स कसं दिसतं, ग्रास लाईक ॲपिरन्स दिसतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ग्रासी शूट. शूट म्हणजे स्टेम, ग्रासी शूट ऑफ शुगरकेन. तिथे एक शुगरकेन अखंड स्टेम त्याचं दिसतच नाही, तर त्याच्याऐवजी काय दिसतं, असे गवत आल्यासारखं दिसतं ते शुगरकेन. ते पुढं फोटोग्राफ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. नंबर 1, ग्रासी शूट ऑफ शुगरकेन डिसीज्ड is caused by mycoplasma like organism. This disease is caused by mycoplasma like organism, means MLO. Number 2, in grassy shoot disease the shoot become thinner and narrow and numerous chlorotic म्हणजे पिवळे पडलेले, ज्यामध्ये क्लोरोफिल नसलेलं, न्यूमरस क्लोरोटिक लीव्ज रिझेम्बलिंग ग्रास प्लांट्स. इतके त्याच्यातनं फुटवे फुटतात ना जमिनीच्या खालून, ते दिसायला कसं दिसतं, रिझेंबल कसे करतात, तर गवतासारखं करतात, ग्रास प्लांटसारखं दिसतं ते शुगरकेन. नंबर 3, द ॲफिड्स आर द व्हेक्टर्स फॉर धिस डिसीज. ॲफिड्स म्हणजे अन्नरस शोषून घेणारी इन्सेक्ट्स, त्याला आपण काय म्हणतो, ॲफिड्स, बरोबर आहे. द ॲफिड्स आर द व्हेक्टर्स ऑफ दिस डिसीज. दिस डिसीज इज transmitted by the aphids from healthy infected plant to healthy one. इन्फेक्टेड पार्टपासून किंवा इन्फेक्टेड प्लांटपासून हेल्दी प्लांटकडं हा डिसीज कशाच्या मार्फत पसरतो, तर ॲफिड्सच्या माध्यमातून, ह्या पेस्ट किंवा इन्सेक्टच्या माध्यमातून. नंबर 4, द पॅथोजेन इज ओव्हॉइड. तो कसा आहे, मग MLO मग अशी तुम्ही बघितला, सर्क्युलर आहे, स्पेरिकल आहे आणि इरेग्युलर आहे. नंबर 5, द MLOज मेजर्स अबाउट 300 to 400 nm in diameter. So this is the diameter of MLO cell. It is transmitted by vector Proutista moesta. This is the species of aphid, and that aphid species can be transmitted this grassy shoot of sugarcane disease. Now the symptoms of this disease. Symptoms म्हणजे रोगाची लक्षणं. ओके. नंबर 1, आता फर्स्ट सी द फोटोग्राफमध्ये बघा, शेती तर ऊसाची आहे, पण तिथं ऊस तयार झाल्यासारखा दिसत नाही. म्हणजे कुठं ऊस तयार झाल्यासारखा दिसत नाही, जे इन्फेक्टेड प्लांट्स आहेत, इन्फेक्टेड प्लांट्स तुम्ही व्यवस्थित जर बघितले, ती इन्फेक्टेड प्लांट्सचे फोटो आहे तिथं, त्यामध्ये सगळी पानं पिवळी पांढरी पडलेली आहेत आणि खालनं असे गवतासारखं आलेलं आहे, जणू काय तुम्ही गवती चहाच बघताय किंवा एखादं गवताचं झाड बघताय असं तुम्हाला तिथं दिसतं. म्हणून ग्रास सारखं दिसतं, म्हणून ग्रासी शूट ऑफ शुगरकेन. नंबर 1, हे असा ग्रासी शूट ऑफ शुगरकेन आपल्या भागामध्ये, बारामती तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, आसपास नगर जिल्हा, आसपासच्या ह्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला आढळून येतो. तुम्ही ऊसाच्या शेतात जर व्यवस्थित बारीक बघितलं तर तुम्हाला ना तो डिसीज दिसण्याची दाट शक्यता असते. नंबर 1, द डिसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय the production of numerous tillers.
टिलर्स म्हणजे फुटवे खालून आलेले. विथ स्मॉल अँड नॅरो लिव्ज, छोटे किंवा मोठ्या लिव्हचे भरपूर टिलर्स पाहायला मिळतात तिथे तुम्हाला. नंबर 2, शूट्स ग्रो फ्रॉम डिसीज्ड सेट्स रिमेन ड्रॉप्ड ऑर स्टंटेड, जे काही शूट डेव्हलप होतात ते बी एकदम डॉर्फ असतात, खुजी असतात, आणि ते कसे असतात तर स्टंटेड असतात. नंबर 3, डिसीज्ड प्लांट्स एक्झिबिट व्हॅरिंग डिग्रीज ऑफ लॉस ऑफ क्लोरोफिल रेंजिंग फ्रॉम टोटल ग्रीन टू व्हाईट. त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं काय होतं, सगळं क्लोरोफिल क्लोरोसिस होतं, म्हणजे क्लोरोफिल सगळं आहे ना डिजनरेट होतं, आणि ते लिव्हचा रंग कसा पडतो, ग्रीन टू व्हाईट रंगामध्ये ते लिव्ज कन्वर्ट होतात. नंबर 4, प्रीमॅच्युअर अँड एक्सेसिव्ह टिलरिंग गिव्ज ए क्राउडेड ग्रास लाईक ॲपिरन्स ऑफ द क्लम्प. आता हे तुम्ही ह्या रोगाचं मुख्य लक्षण तेच आहे, ग्रास लाईक टिलरिंग. ओके. नंबर 5, affected clumps are stunted and exhibit premature proliferation of auxiliary bud. Affected clumps are stunted and exhibit premature proliferation of auxiliary buds. Auxiliary buds जे असतात त्यातनं येणारे ते कसं होतं, त्याची प्रोलिफरेशन होतं. प्रोलिफरेशन होतं म्हणजे काय होतं, अननेसेसरी त्याचे सेल डिव्हिजन होतात. ओके. आणि त्याची व्यवस्थित मॅच्युरिटी न होता त्याचं स्टेम तयार होत नाही. पुढं केन्स आर थिन, ते शुगर केन कसं, त्याचे शुगर केनचे केन कसे दिसतात, स्टेम कसे दिसतात, एकदम थिन. अँड शॉर्ट इंटरनोड्स, आणि इंटरनोड्स कसे आहेत ते एकदम शॉर्ट असतात. म्हणजे अशा ऊसापासून कसल्याही प्रकारच्या उत्पादनाची आपण अपेक्षा करू शकत नाही. देन कंट्रोल मेजर्स, हा डिसीज कसा कंट्रोल करायचा. नंबर 1, कल्टिवेट रेजिस्टंट व्हरायटीज लाईक CO862994, COG 93076 and COC22. These are some disease resistant varieties to the grassy shoot of sugarcane. So you can use these varieties for cultivation. Number 2, avoid ratoning. रॅटोनिंग काय करा, अवॉइड करा. रॅटोनिंग म्हणजे काय, आपण सर्वसाधारण ऊसाच्या लागवडीमध्ये 2 प्रकार बघतो. एक म्हणजे ऊसाची लागवड आणि दुसरं म्हणजे त्याचं खोडवळ म्हणजेच रॅटोनिंग. जर तो समजा तुमच्या शुगर केनच्या क्रॉपमध्ये जर ग्रासी शूट जर येत असेल आणि त्याचं प्रमाण खूप असेल तर ते खोडवळ ठेवू नका, आणि ऊस काढल्यानंतर ते खोडवं पण काढून नष्ट करून टाका, जेणेकरून दुसरं जे काही क्रॉप येणार आहे ते कसं असणार आहे, दुसरा शुगर केन जर नवीन ती त्या ठिकाणी लावला तो कसा असणार आहे, डिसीज फ्री. समजा तुमच्या शेतीमध्ये ग्रासी शूट डिसीज दिसतोय आणि तरी तुम्ही तिथं खोडवं ठेवलं तर तुम्हाला परत आहे ना उत्पादनाचे चान्सेस काही मिळणार नाहीत. ओके. नंबर 3, इरॅडिकेशन ऑफ इन्फेक्टेड प्लांट्स अँड डिस्पोज्ड बाय द बर्निंग देम. जे काय इन्फेक्टेड प्लांट्स आहेत ते काय करा, इरॅडिकेट करा, ते खांदून काढल्यानंतर मग ते काय करा, जाळून त्याला नष्ट करून टाका. नंबर 5, क्रॉप रोटेशन शुड बी फॉलोड इन द अफेक्टेड फील्ड्स. अफेक्टेड फील्ड जर खूप असेल तर ते त्यांना क्रॉप रोटेशन ही म्हणजे डिसीज जर खूप प्रमाणात असेल तर तिथं क्रॉप रोटेशन ही चांगला परिणामकारक उपाय ठरू शकतो. नंबर 6, यूज येलो स्टिकी ट्रॅप्स टू कंट्रोल द अवॉइड वेक्टर. जे काय ट्रॅपर्स आहेत, ट्रॅपर्स जर वापरले तुम्ही ते ॲफिड्स काय करतील, जे डिसीज ट्रान्समिट करणारे जे ॲफिड्स आहेत ते काय करतील तर इथं ट्रॅप करू शकताय तुम्ही आणि तेही नष्ट करू शकताय. नंबर 7, ट्रीटिंग देम विथ हॉट वॉटर ॲट 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर फॉर 8 hours अँड स्प्रेइंग ट्वाईस ए मंथ विथ ॲफिसाइड्स. अशा प्लांटला काय करायचं, हॉट वॉटरची ट्रीटमेंट द्यायची. ते पाणी किती गरम असावं, जवळ 54 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असावं. आणि त्यानंतर महिन्यातनं 2दा ॲफिसाईडची म्हणजेच इन्सेक्टिसाईडची काय करा तिथं ट्रीटमेंट द्या. ॲफिडिसाईड म्हणजे ते ॲफिड किल करणारे इन्सेक्टिसाईड तिथं स्प्रे करा आणि ते किल करा. पुढं काय. नंबर 8, प्लांट डिसीज फ्री सेड्स. जे काय तुम्ही बियाणं वापरणार आहे ते कसं पाहिजे, डिसीज फ्री पाहिजे. नंबर 9, स्प्रे ऑफ मॅलॅथिऑन टू कंट्रोल द वेक्टर.
मॅलाथिऑन नावाचं इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरून तो ॲफिड्स तो काय वेक्टर जो तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता, जेणेकरून डिसीजचं स्प्रेडिंग होणार नाही. आता बघू ते जे आहे ना डिसीज सायकल ग्रासी शूट ऑफ शुगर केनची. आता वर पहा काय इनॉक्युलेशनपासून जाऊ आपण. इनॉक्युलेशन कशाने झालेलं आहे, द इन्सेक्ट वेक्टर विजिटेड अदर प्लांट अँड ट्रान्सफर एमिलोज. इन्सेक्ट वेक्टर जो आहे इन्फेक्टेड प्लांटपासून हेल्दी प्लांटकडे झाला आणि तो एमिलो तिथे ट्रान्सफर केला, नवीन प्लांटला इनॉक्युलेशन केलं, नवीन प्लांटला इन्फेक्शन झालं. पुढं काय बघा सेंटरला इन्सेक्ट ट्रान्समिट्स मायकोप्लाझ्मा टू हेल्दी प्लांट. हेल्दी प्लांटवर पसरला तो मायकोप्लाझ्मा रिप्लिकेट्स इन होस्टमध्ये त्याची ग्रोथ सुरू झाली. त्यानंतर सिम्पटम्स डेव्हलप्स, त्याचे सिम्पटम्स दिसतील. सिम्पटम्स काय, खूप टिलरिंग खालनं फुटवे येणार आणि ते ऊसाचं प्लांट सर्व कशासारखं दिसणार, गवताच्या प्लांटसारखं दिसणार. ते सिम्पटम्स आहेत त्याचे. त्यानंतर पानं कशी पडणार, पिवळी पांढरी पानं पडणार, त्यातलं क्लोरोफिल नष्ट होऊन जाणार. आणि जर त्यातनंही डिसीज कमी प्रमाणात असेल आणि जर शुगर केनचं स्टेम केन्स तयार होत असेल, ऊस तयार होत असेल, तो कसा होणार, एकदम असा बारका करंगळीसारखा किंवा बोटासारखा. आणि त्याचे त्याचे नोड्स कसे असणार, इंटरनोड्स कसे असणार, छोटे छोटे असणार त्याचे. पुढं काय वेक्टर्स ॲक्वायर्स मायकोप्लाझ्मा फ्रॉम फ्लोएम ऑफ डिसीज्ड प्लांट्स. आणि मग सिम्पटम तयार झाल्यानंतर काय होतं तर वेक्टर काय करतात, वेक्टर म्हणजे कोण, ॲफिड्स आहेत, ते अन्नरस शोषून घेणारे किडे. ते काय करतात तर प्लांटचे जे लीव्ज आहेत, शुगरकेनचे लीव्जच्या वेन्समधून, लीव्जच्या फ्लोएममध्ये मधून अन्नरस शोषून घेतात आणि परत मल्टिप्लाय होतात आणि दुसऱ्या झाडाला काय करतात तर ते इन्फेक्शन करतात. ओके, अशा प्रकारे डिसीज सायकल एकदम सिंपल आहे. पहिलं इन्फेक्शन कशाने होईल, ॲफिडच्या माध्यमातूनच. ॲफिड कुठनं आलेला असणार, डिसीजर प्लांटपासून आलेला असणार. डिसीजर प्लांटच्या लीव्जमधल्या फ्लोएमपासून ज्यांनी अन्नरस शोषून घेतला आहे, तिथं तर समजा डिसीजर प्लांट असल्यामुळे तिथे इन्फेक्शन आलं त्याच्या तोंडामध्ये आणि परत तो इकडं आला हेल्दी प्लांटकडं आणि इथं त्यानं काय केला, अन्नरस शोषून घ्यायचा प्रयत्न करतो पानामधला. तिथं काय झालं, डिसीजचं ट्रान्सफॉर्म झालं आणि परत तिथं त्या एमिलोची त्या हेल्दी प्लांटवर ग्रोथ होणार, तिथं इनॉक्युलेशन होणार, इन्क्युबेशन होणार, इन्फेक्शन होणार आणि परत तिथनं सेकंडरी मायसिलियम या वेक्टरच्या माध्यमातून निघून, सेकंडरी इनॉक्युलम या वेक्टरच्या माध्यमातून निघून नवीन हेल्दी प्लांटला इन्फेक्शन. ही डिसीज सायकल कंटिन्यू चालूच राहणार आहे. सो नेक्स्ट डिसीज लिटल लीफ ऑफ ब्रिंजल. लिटल लीफ ऑफ ब्रिंजल इज ऑल्सो मोस्ट कॉमन डिसीज ऑकर्स इन आवर सराउंडिंग्स. आपल्या सभोवताली जे वांग्याची शेती केली जाते त्या वांग्याच्या शेतीमध्ये एक तरी रोप, किती चांगली शेती असली, एक तरी रोप निदान हे लिटल लीफ ऑफ ब्रिंजलचं आपल्याला दिसतं. लिटल लीफ ऑफ ब्रिंजल नावावरनंच त्या रोगाचं काही आपल्याला लक्षणं लक्षात येतात. ती काही लक्षणं आहेत, लीव्ज कशी राहतात त्याची लिटिल राहतात, छोटे राहतात. वांग्याची पानं अशी मोठी असतात आणि पण ती कशी होणार, अगदी छोटी राहणार. दॅट इज द लिटल लीफ ऑफ ब्रिंजल. नंबर 1, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल इज नोन टू कॉज हेवी इकॉनॉमिक लॉसेस इन इंडिया. ह्या डिसिजेसपासून हेवी इकॉनॉमिक लॉसेस आपल्या भारतामध्ये होतात. नंबर 2, द डिसीज इज, आता वास्तविक पाहता वांग हे म्हणजे ब्रिंजल, इट इज वन ऑफ द हायली इम्पॉर्टंट इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट व्हेजिटेबल. खूप महत्त्वाचं इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट व्हेजिटेबल आहे. आणि शुगर केन तर इंडस्ट्रियली इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेच, ते काय सांगायची गरज नाही. नंबर 2, द डिसीज इज कॉज्ड बाय प्लांट पॅथोजेनिक मायकोप्लाझ्मा. ओके, म्हणजे MLO मायकोप्लाझ्मा लाईक किंवा फायटोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा हे मोस्ट कॉमन टर्म आहे फायटोप्लाझ्मापेक्षा. नंबर 3, द लिटल लीफ ऑक्झिलरी बर्ड्स आर इंड्युस्ड टू फॉर्म स्मॉल क्लोरोटिक लीव्ज टू क्लस्टर्स गिविंग ए प्लांट बुशी ॲपेरन्स. ॲक्झिलरी बर्ड्स मोठे झाल्यानंतर त्याच्यापासून जे काही लीव्ज तयार होणार आहेत, त्याच्यापासून जे ब्रांचेस तयार होणार ते अगदी ब्रांचेस असते ते एकदम खुजी तयार होणार, एकदम स्टंटेड. आणि लीव्ज मात्र एकदम छोटे होतात. जे लीव्ज आहे त्याचं असं कर्लिंग झाल्यासारखं त्याचं कर्लिंग आहे. त्यानंतर असं श्रिंकिंग झाल्यासारखं येलोइश पडतात.
क्लोरोटिक म्हणजे येलोइश पडणे, सगळे हे येलोइश पडून जातात. नंबर 4, द डिसीज इज ट्रान्समिटेड बाय लीफ हॉपर. लीफ हॉपर, आता इथं फोटोग्राफ दिला त्याचा लीफ हॉपरचा. लीफ हॉपर म्हणजे तो काय इन्सेक्ट आहे, त्या इन्सेक्टच्या माध्यमातून हा डिसीज काय होतो तर स्प्रेड होतो. द जीनस इज ट्रान्समिटेड बाय लीफ हॉपर सेस्टियस फायसिक्टिस अँड ॲम्ब्रास्का बिगुटुला. These are the two species of the leaf hoppers, and these leaf hoppers cause the little leaf of brinjal disease. Then symptoms of the disease. Symptoms मध्ये काय, लिटल लीफ, लीव्ज कसे राहतात एकदम छोटे. ते प्लांट कसं राहतं एकदम डॉर्क, आणि लीव्ज कसे पडतात येलो. नंबर 1, द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम इज रिडक्शन ऑफ लीफ साईज. लीव्ज कसे होतात एकदम छोटे होतात, त्यांचं रिडक्शन होतं. नंबर 2, बोथ द पिटिओल अँड लॅमिना आर इन्व्हॉल्ड इन द रिडक्शन. पिटिओल आणि लॅमिना दोघांचं काय होतं तर, लॅमिना म्हणजे लीफ, लीफ आहे, लीफच्या त्या स्ट्रक्चरला आपण लीफ लॅमिना म्हणतो. नंबर 3, द लीव्ज बिकम ऑलमोस्ट सेसाईल. ते पिटिओल काय रिड्यूस झाल्यामुळे ते सेसाईल दिसल्यासारखे दिसतात. नंबर 4, द पिटिओल्स आर सो मच रिड्यूस्ड इन साईज अँड द लीव्ज अपीअर स्टिकिंग ऑन द स्टेम. पिटिओल इतके छोटे होतात की लीव्ज ससाईल सारखे दिसतात, जणू काय त्या स्टेमला चिटकवलेले आहेत. नंबर 5, द लीव्ज बिकम थिन. एकदम थिन होतात, सॉफ्ट होतात, ग्लॅब्रस अँड पेल ग्रीन इन कलर. पेल ग्रीन म्हणजेच पिवळसर असे पडत जातात. नंबर 6, द इंटरनोड्स आर शॉर्टनड. इंटरनोड्स कसे राहतात शॉर्टनड राहतात झाडाचे. अँड द सेम टाइम लार्ज नंबर ऑफ ॲक्झिलरी बर्ड्स आर स्टिम्युलेटेड टू ग्रो शॉर्ट ब्रँचेस विथ स्मॉल लीव्ज. ॲट द सेम टाइम जे ॲक्झिलरी बर्ड्स आहेत त्याची ग्रोथ होऊन त्याच्यापासून ब्रँचेस तयार होतात. ते कसे होतात तर स्टंटेड होतात, एकदम छोटे होतात, त्याची वाढ खुंटते, खुजी राहतात, आणि त्याला मात्र लीव्ज येतात, आणि ते एकदम इन्फेक्टेड स्मॉल लीव्ज येतात. दिस गिव्ज होल प्लांट ए बुशी ॲपरन्स. आणि हे सगळं प्लांट असं छोट्याशा बुशी ॲपरन्स, त्याला एखाद्या झाडासारखं ते दिसतं आपल्याला. नंबर 7, द अफेक्टेड प्लांट्स आर स्टराईल अँड डू नॉट बिअर्स फ्रूट. आणि प्लांट्स कसे स्टराईल आहेत, परत त्यांना फ्लावरिंग येत नाही, पॉलिनेशन, फ्रूट फर्टिलायझेशन ह्या गोष्टी संभवत नाहीत. त्याच्यामुळं त्याला फ्रूट्स न येण्यामुळं इकॉनॉमिक लॉस मात्र त्यात भयंकर होतो. आता बघूया कंट्रोल मेजर्स. नंबर 1 काय, कल्चरल प्रॅक्टिस आहे. इरॅडिकेशन ऑफ इन्फेक्टेड प्लांट्स अँड डिस्ट्रॉय देम. इन्फेक्टेड प्लांट मटेरियल काय करा, इरॅडिकेट करा, नष्ट बाजूला करा तो शेतीतनं, आणि ते काय करा त्याचं जाळून त्याला नष्ट करून टाका. इन्फेक्शनच राहणार नाही तर परत मल्टिप्लिकेशन व्हायची काही संभावनाच नाही. पुढं नंबर 2, बिफोर ट्रान्सप्लांटेशन डीप द सीडलिंग इन 0.2% कार्बोफ्युरन 50 STD सोल्युशन कंट्रोल इन्सेक्ट व्हेक्टर्स. ज्यावेळेस तुम्ही वांग्याची रोपं तुमच्या शेतीमध्ये लावताय त्यावेळेस ती सीडलिंग्स आहेत, कशाने त्या सीडलिंगला कशाची ट्रीटमेंट द्या, 0.2% कार्बोफ्युरन सोल्युशनची. ओके. नंबर 3, स्प्रे विथ डायमिथोएट 0.3% इज इफेक्टिव्ह. तुम्ही इन्फेक्टेड प्लांटवर जर इन्फेक्शन सुरुवातीला असेल, इन्फेक्शन एकदम सुरुवातीच्या स्टेजला असेल, त्यावेळेस जर तुम्ही डायमिथोएट 0.3% मध्ये जर स्प्रे केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटण्याची शक्यता आहे. नंबर 4, कल्टिवेट डिसीज रेजिस्टंट व्हरायटी लाईक पॅडागोडा. पॅडागोडा ही एक व्हरायटी आहे ब्रिंजलची, ती एमेलो डिसीजला किंवा लिटल लीफ ऑफ ब्रिंजलला रेजिस्टंट आहे. तर त्याच्यामुळे ही जर डिसीज रेजिस्टंट व्हरायटी वापरली तर तुम्हाला इन्फेक्शनचे चान्सेस एकदम कमी आहेत. देन क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन इज द ट्रॅडिशनल मेथड. इन्फेक्शनचं तुमचं क्रॉप फील्डमध्ये खूप प्रमाणात असेल ह्या लिटल लीफ ऑफ ब्रिंजलचं, तर पुढच्या वेळेस तुम्ही काय हे पीक करू नका. साहजिकच आहे, इन्फेक्शनचे चान्सेस तुमचे एकदम रिड्यूस होऊन जातील. अशा प्रकारे हे 2 MLOचे डिसीज आपण बघितलेले आहेत आधीच्या लेक्चरला, पहिल्या लेक्चरला, ह्या चॅप्टरमधल्या
इंट्रोडक्शन ऑफ MLO ॲज प्लांट पॅथोजन बघितला आणि ह्या लेक्चरला 2 डिसीजेस बघितले. अतिशय छोटासा टॉपिक आहे, अतिशय सोपा टॉपिक आहे. ह्यामध्ये जास्त असं विस्तृत काही नाही. ते एकदा वाचलं की तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील. अवघडही काही नाही. अशा प्रकारे हा चॅप्टर इथं संपला. आपण थांबूया. धन्यवाद.